हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त अशी आणखी एक बोटनेक ब्लाउजची डिझाईन बघणार आहोत। तर इथं मी 4 इंच गळारुंदी असलेला बॅग घेतलेला आहे। 7 इंच आपला शोल्डर आहे। वरून गळ्याची उंची मी ठेवलेली आहे 9.5 इंच, म्हणजेच आतल्या आत गळा जो आहे तर तो आपला 5 इंचाचा होणार आहे। तर वरून गळ्याची म्हणजे वरचा जो आपला बोटनेकचा गळा असतो तर ती 4 इंचावर घेतलेली आहे। तर आता एकदम वेगळी अशी डिझाईन आपण बघणार आहोत। तर इथं मी डिझाईनचा आकार काढून घेते बघा, म्हणजे आपल्याला गळ्याचा आकार कसा पाहिजे तसा त्या आवडीने तुम्ही काढू शकता। तर इथं मी थोडासा राऊंड शेप मध्ये, म्हणजे छोटीशी हंडी जी आपली असते तर त्या शेप मध्ये हा गळ्याची ही डिझाईन बनवणार आहे। तर इथं आता मी पहिल्यांदा गळ्याचं कटिंग करून घेते। तर आतला जो गळा आहे तर तो पण आपण कट करून घ्यायचा आहे बघा। तर सुंदर आणि पटकन 5 ते 10 मिनिटात होणारी ब्लाउजची डिझाईन आज आपण बघणार आहोत। आणि छान ही दिसते, ब्लाउज घातल्यानंतर खूपच सुंदर दिसते बघा डिझाईन। बघा कटिंग केल्यानंतर गळ्याचा लुक किती सुंदर वाटतोय। तर आता आपण स्टिचिंग करून घेऊया कापडावरती। तर सुलट मी कपडा ठेवलेला आहे आणि त्यावरती आपण अस्तर पहिल्यांदा पिनांनी जॉईंट करून घेऊया आणि मग गळा स्टिचिंग करून घेऊया। तर इथं पहिल्यांदा आपण जो आतला आपला गळा आहे तो आपण पहिल्यांदा शिवून घ्यायचा आहे बघा। आणि मग नंतर वरती आपला जो मेन बोटनेक आहे तर तो आपण शिवून घेणार आहोत। तर पहिल्यांदा हा आपण गळा शिवून घेऊया। तर एकदम समांतर टिप आपल्याला ठेवायची आहे, म्हणजे परफेक्ट स्टिचिंग समान अंतरावर टिप घ्यायची आहे आणि आतला गळा आपल्याला शिवून घ्यायचा आहे। गळा शिवून झाल्यानंतर आता इथं मी दोरा कट करून काढते आणि आतलं जे कापड आहे शिल्लक राहिलेलं पिना काढून घेते आणि शिल्लक राहिलेलं कापड सुद्धा आपण कट करून काढायचं आहे बघा। तर जसं आपण सेम इतर गळ्यांचे आकार करतो तर त्याच पद्धतीनं हा पण गळ्याचा आकार आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। कापड कट करायचं आहे आणि त्यानंतर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आतल्या बाजूनी। बघा, आणि जिथं जिथं कोपरे असतील तर तिथं एकदम जवळ कट द्यायचे आहेत आणि अगदी सावकाश टिपेला लागून येत असे। तर कट देऊन झाल्यानंतर आपण सगळा कपडा आतल्या बाजूला उलटा करून घ्यायचा बघा। अस्तर मी आतल्या बाजूला टाकून घेतला आणि आता वरून आपल्याला व्यवस्थित एकदम अस्तरचा कपडा बाहेर येऊ नये आणि आतला आपला जो मेन फॅब्रिक आहे तर तो आतल्या बाजूला जाऊ नये। तर अशा पद्धतीनं टिप घ्यायची आहे, म्हणजे गळ्याचा आपला आकार जसा होता तर तो तसाच तयार होईल। तर इथं बघा मी व्यवस्थित बोटांनी सरळ करतच टिप मारून घेते आणि जिथं कोपरे आहेत तर तिथं न चुकता कपड्यामध्ये सुई ठेवून मग कपडा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे ते पण आपले आकार परफेक्ट येतील बघा। तर गळ्याचा आकार तुम्ही इथं बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे, परफेक्ट आलेला आहे। तर आता आपण राहिलेलं जे अस्तर आहे तर ते कपड्यावरती सगळीकडे अटॅच करून घेऊया भरभर। आणि पहिल्यांदा आता इथं मी जो आपला वरचा मेन गळा आहे तर तो पहिल्यांदा स्टिचिंग करून घेते, कारण नंतर आपला इकडे तिकडे शोल्डर होऊ नये यासाठी। तर तुम्ही पण पहिल्यांदा वरचा जो गळा आहे तर तो पहिल्यांदा अटॅच करून घ्या आणि मग बाकीचा राहिलेला सगळा अस्तर जोडला तरी चालेल। तर इथं मी वरचा गळा स्टिच करून घेतला बघा। आता बाकीचा अस्तर आणखी एकदा जॉईंट करून घेऊया, राहिलेल्या टिपा मारून घेऊया आणि सगळं राहिलेलं शिल्लक असलेलं कापड कट करून काढून टाकूया। बघा इथं सगळं राहिलेलं जे कापड होतं तर ते मी सगळं इथं कापून टाकत आहे। बोट नेकच्या ज्या डिझाईन असतात बॅक नेकच्या त्या एकदम सिंपल आणि पटकन होणारे असतात बघा, म्हणजे जास्त वेळ लागत नाही। त्यानंतर आपल्याला इथं नॉट्स वगैरे पण लावायची गरज पडत नाही गळ्यासाठी, कारण बोटनेक असतो आणि ते फिटिंगला सुद्धा गळ्याला खूपच सुंदर बसतात हे ब्लाउज बोटनेक मध्ये। तर हा जो ब्लाउज आहे तर तो कटोरी बोटनेक आहे, प्रिन्स कट नाहीये बघा किंवा सिंपल पण नाहीये। कटोरी बोटनेक मध्ये हा मी बॅकनेक घेतलेला आहे। जर तुम्हाला कटोरी मध्ये बोटनेक कसा करायचा हे पाहायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देते, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता। मी एका ब्लाउजची बोटनेकची जी सिंपल कटोरी आपल्याला बोटनेक कसा करायचा हा व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही नक्की बघा।
तर इथं मी टक्स पण पाडून घेतले बघा. तर आता बोटनेकला आपण जेव्हा टक्स पाडतो तर तेव्हा अनेकदा मला असं विचारलं जातं की किती टक्स पाडायचा, जास्त टक पाडला की गोळा झाल्यासारखं होतं. तर अजिबात आपण जास्त टक पाडायचं नाहीये, फक्त नावाला दिसण्यासाठी फक्त हा टक पाडायचा असतो बघा पाठीमध्ये. म्हणजे एकदम गहूभराच्या अंतरापेक्षा सुद्धा कमी टक घ्यायचा आहे. तर तुम्ही बघत असाल इथं मी अगदी कमी टक असा घेतलेला आहे. आणि टक घेऊन झाल्यानंतर आता माझी कमरपट्टी पण जोडून झाली बघा. म्हणजे आपला जो बॅकनेक आहे तर तो पूर्ण डिझाईनसाठी रेडी झाला. तर त्याच्या आधी आपण काय करून घ्यायचं आहे, आता बघा इथं कमरपट्टी लावून झाल्यानंतर किती छान असं लुक येत आहे आपल्या बॅकला, मस्त असा मजबूत दिसत आहे बघा लुक. आता पहिल्यांदा आपण वरचा गळा करून घेऊया आणि मग डिझाईन आपण काय करायचे ते ठरवूया. तर इथं मी गळ्याची पट्टी काढून घेतलेली होती अस्तरचीच तिरक्यामध्ये, आणि ती आता वरच्या जो आपला मेन गळा आहे तर त्याला लावून घेते आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे बघा. तर अस्तरची पट्टी लावल्यामुळे काय होतं, आपलं जी गळापट्टी आहे तर ती एकदम मजबूत होऊन जाते बघा. जर कपड्याचीच पट्टी तुम्ही लावत असाल तर ती एकदम लूज पडते, हलकी पडते आणि मजबूत पण होत नाही. पण अस्तरची जी गळापट्टी आहे तर ती लावल्यानंतर आणखी जरा मजबूत होते. जसं आपण ब्लाऊज धुवू तसा ती आणखी मजबूत होत जाते. तर आणि घालायला सुद्धा जास्त कम्फर्टेबल वाटतं बघा, अस्तर चांगला असेल तर किंवा अस्तरच्या गळापट्ट्या लावल्या असतील तर. तर इथं माझी फायनल टिप पण झाली आणि गळ्याचा लुक तुम्ही बघू शकता, सुंदर दिसतोय गळा, छान पसरट असा सोबर सिंपलमध्ये. रेग्युलर ब्लाऊजसाठी ही डिझाईन खूपच सुंदर आहे, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तर इथं मी छोटे छोटे पोटली बटन बनवून घेतले बघा पटपट, आणि एक्स्ट्राचं राहिलेलं कापड त्यांचं मी कट करून काढत आहे इथं. तर अंदाजे 7-8 मी पोटली बटन भरभर बनवून घेतलेले आहेत आणि त्याचीच आज आपण डिझाईन करणार आहोत. तर एकदम साधी सिंपल डिझाईन आहे, पटकन होणारी 5 ते 10 मिनिटात, आणि महत्त्वाचं म्हणजे सुंदर दिसणारी डिझाईन आहे. जास्त वेळ पण लागत नाही, पण मस्त अशी डिझाईन तयार होते. ब्लाऊज घातल्यानंतर खूपच सुंदर दिसते. तर आता माझा जो खालचा राऊंड शेप आहे तर तिथं मी समान अंतरावरती टिक करून घेते बघा. मला किती अंतरावरती हे पोटली बटन्स लावायचे आहेत त्यावरती. तुम्हाला जर जवळजवळ लावायचे असतील तर तुम्ही जवळजवळ पण लावू शकता, पण मी हा जी हंडी आहे तर त्याच्यात तळापुरतीच म्हणजे राऊंड शेप जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच लावून घेणार आहे, पूर्ण गळाभर मी लावणार नाहीये. असा हाफ शेपमध्ये जर आपण डिझाईन थोडीशी काहीतरी लावली तर गळ्याला खूपच सुंदर असा लुक येतो बघा. पूर्ण गळ्याला लावण्यापेक्षा हाफ गळ्याला लावल्यानंतर खूपच छान दिसते. तर इथं मी पटपट हे पोटली बटन सगळे लावून घेते. पोटली बटन लावताना एक काळजी घ्यायची की आपली जे आतला जो कपडा आहे पोटली बटनचा तो व्यवस्थित दुमडून आतल्या बाजूला घालायचा आहे, आणि जे बटनचा वरचा गोल भाग आहे तोच फक्त बाहेर ब्लाऊजच्या गळ्याच्या बाहेर दिसू असं आपण पोटली बटन बसवून घ्यायचे. तर इथं तुम्हाला दिसत असतील मी फक्त त्याचे राऊंड शेप वरचे जे असतील थर्माकोलचे गोळे फक्त बाहेर राहतील एवढीच मी टिपेमध्ये पकडलेलं आहे. आणि आता पोटली बटन लावून झाल्यानंतर उलट्या बाजूने मी राहिलेलं आतलं जे कापड आहे ते व्यवस्थित हाताने करत त्यावरून टिप घेते, म्हणजे पुन्हा हे पोटली बटन बाहेरच्या बाजूला ब्लाऊज घातल्यानंतर दुमडून बाहेर येऊन येत यासाठी. तर दुसरी टिप पण आपली होत आलेली आहे बघा. व्यवस्थित सगळं कापड मी पकडून टिप मारून घेते त्यावरनं, आणि सोबतच आपल्या गळ्याला पूर्ण अशी डबलमध्ये टिप मारून घेते, म्हणजे गळ्याचं फिनिशिंग आणखी जरा छान दिसेल. तर तीच टिप मी पुढे कंटिन्यू केली बघा. तर याने काय होतं, गळा आणखी थोडासा मजबूत होतो, त्यानंतर फिनिशिंगही छान दिसतं. तर पूर्ण राऊंड शेपमध्ये मी ती टिप घेतली आणि गळ्याचं फिनिशिंग इथं तुम्ही पाहू शकता. आता राहिलेले धागे दोरे जर इथं तिथं राहिले असतील तर ते आपण कट करून काढायचे. बघा इथं आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त डिझाईन सोबत. तोपर्यंत थँक्यू.